नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणती योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना। जानेवारी 2024 मध्ये घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू केली आहे। या योजनेचे भारताच्या निवासी क्षेत्रात रूफटॉप सोलर स्थापित क्षमतेचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे। तर कधी सुरू करण्यात आली? जानेवारी 2024 मध्ये कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर प्रधानमंत्री सूर्योदय योजना। उद्दिष्ट काय आहे याचे? भारताच्या निवासी क्षेत्रात रूफटॉप सोलर स्थापित क्षमतेचा विस्तार करणे, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे वीज बिल कमी करणे, तसेच भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना रूफटॉप सोलर पॉवर सिस्टीम मिळणार आहे। म्हणजेच एक कोटी कुटुंबांच्या घरांवरती रूफटॉप सोलर पॉवर सिस्टीम बसवण्यात येणार आहे। सरकारने 2014 मध्ये रूफटॉप सोलर प्रोग्राम सुरू केला होता। ही योजना पात्र प्रकल्पांना केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि डिस्कॉम म्हणजेच वितरण कंपन्या यांना प्रोत्साहन देत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात उंच राम मंदिर कोठे बांधले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्थ, ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात जगातील सर्वात उंच राम मंदिर बांधले जाणार आहे। या राम मंदिराची उंची अंदाजे 721 फूट असणार आहे। तर जगातील सर्वात उंच राम मंदिराची जी उंची आहे ती किती असणार आहे? 721 फूट असणार आहे। आणि कोठे बांधण्यात येणार आहे? तर ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात। ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात श्री राम वैदिक अँड कल्चरल ट्रस्ट तर्फे राम मंदिर बांधले जाणार आहे। हे मंदिर 150 एकर जागेवर बांधण्यात येणार आहे। यासाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत डॉक्टर दिलावर सिंग। मंदिर परिसरात हनुमान वाटिका, सीता वाटिका, जटायू बाग, शबरी वन, जामवन सदन, नल नील टेक्निकल आणि गुरु वशिष्ठ नॉलेज सेंटर उभारण्यात येणार आहे। यासोबतच हनुमान वाटिकेत 108 फूट उंचीची हनुमानाची मूर्ती स्थापन केली जाईल। मंदिरात शिवसप्तसागर नावाचा तलाव बांधण्यात येणार असून यामध्ये भगवान शंकराची 51 फुटांची मूर्ती असेल। म्हणजेच तिथं मूर्ती 51 फुटांची भगवान शंकरांची मूर्ती बसवण्यात येणार आहे। मंदिराच्या बांधकामात 0 कार्बन फूटप्रिंटची विशेष काळजी घेतली जाणार आहे। तर जगातील सर्वात उंच राम मंदिर ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात उभारले जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच यूपी गौरव सन्मानने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे रितू करिधल श्रीवास्तव आणि नवीन तिवारी। 24 जानेवारी 2024 रोजी लखनौच्या रितू करिधल श्रीवास्तव आणि कानपूरचे नवीन तिवारी यांना उत्तर प्रदेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर कोणाला करण्यात आलेले आहे? तर लखनौच्या रितू करिधल श्रीवास्तव आणि कानपूरचे नवीन तिवारी। कोणत्या पुरस्काराने? तर उत्तर प्रदेशचा सर्वोच्च नागरिक सन्मान यूपी गौरव सन्मान। यूपी गौरव सन्मान हा उत्तर प्रदेशचा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे। या पुरस्काराचे स्वरूप आहे 11 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, अंगवस्त्र आणि प्रमाणपत्र। हे पुरस्कार उत्तर प्रदेश दिवस रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। तर उत्तर प्रदेश दिवस कधी साजरा केला जातो? तर 24 जानेवारी दिवशी साजरा केला जातो। उत्तर प्रदेश गौरव सन्मानासाठी निवड झालेल्या शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता डॉक्टर रितू करिधल श्रीवास्तव या लखनौ येथील रहिवासी आहेत। त्यांच्या वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषणात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर रितू करिधल या कोण आहेत? तर त्या एक एरोस्पेस अभियंता म्हणजे शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता आहेत। तर त्यांच्या वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषणात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्या 1997 पासून इस्रोमध्ये काम करत आहेत। मंगलयान मोहिमेमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। कानपूरचे नवीन तिवारी हे इनमोबी ग्रुपचे संस्थापक आणि CEO आहेत। इनमोबी हा 2011 मध्ये भारतातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप बनला होता। तसेच 2019 मध्ये त्यांनी दुसरा युनिकॉर्न स्टार्टअप ग्लासची स्थापना केली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आलेले संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे डेनिस फ्रान्सिस। जानेवारी 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। कोण आलेले आहे? तर संयुक्त राष्ट्र महासभेचे 78व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस। ते 22 ते 26 जानेवारी दरम्यान भारतात असणार आहेत। त्यांच्या भेटीमुळे भारत संयुक्त राष्ट्र संबंधांना बळ मिळणार आहे।
26 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील प्रजासत्ताक दिनाच्या परेडलाही फ्रान्सिस राज्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गृहमंत्री अमित शहा यांनी डिजिटल फॉरेन्सिक सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे गांधीनगर। जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गांधीनगर येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेन्सिक सायन्स मध्ये सेंटर ऑफ डिजिटल फॉरेन्सिक एक्सलन्सचे उद्घाटन केले। त्यांनी गुजरातमधील गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ येथे वर्तणूक न्यायवैद्यकशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनही केले। गृहमंत्री म्हणाले की येत्या 5 वर्षात भारतात जगातील सर्वात आधुनिक फौजदारी न्याय व्यवस्था असेल। उद्घाटन सत्राला केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आणि गुजरातचे कायदा व न्यायमंत्री ऋषिकेश पटेल उपस्थित होते। सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल फॉरेन्सिकमुळे तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे चालणाऱ्या गुन्ह्यांचे निराकरण करण्यात मदत मिळेल। हे सायबर गुन्ह्यांविरुद्ध तपासकर्त्यांना डिजिटल शस्त्रे प्रदान करेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पर्यटन मंत्रालयातर्फे भारत पर्वाचे कोठे आयोजन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली। 23 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून पर्यटन मंत्रालयाकडून भारत पर्व आयोजित करण्यात आले आहे। पहिल्यांदा 2016 मध्ये भारत पर्व साजरा करण्यास सुरुवात झाली। हा महोत्सव 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील लॉन आणि ज्ञानपथ येथे होणार आहे। भारताचा सांस्कृतिक वारसा भारत पर्वाच्या माध्यमातून दाखवला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम। 14वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा 22 जानेवारी 2024 रोजी विशाखापट्टणम येथील एपी पोलीस ग्रेहाउंड प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आली आहे। आवृत्ती किती आहे? तर 14वी आहे। अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा ही विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त ए रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेसाठी 16 राज्यांनी आपले एलिट कमांडो फोर्स पाठवले आहेत। त्यामध्ये ओडिशा आणि छत्तीसगड मधील स्पेशल ऑपरेशन ग्रुप, महाराष्ट्रातील C-16, BSF, CRPF, आसाम रायफल्स, ITBP, RPF, SSB आणि CISF यासारख्या निमलष्करी दलांचाही समावेश आहे। या स्पर्धेत प्रत्येक संघात 13 ते 15 कमांडो असतील। स्पर्धा एका आठवड्यात 5 टप्प्यात आयोजित केली जाईल, ज्यामध्ये सहभागी, कौशल्य, तग धरण्याची क्षमता आणि टीम वर्कची चाचणी घेतली जाईल। इंटेलिजन्स ब्युरोची एक तज्ञ टीम कमांडोंचे मूल्यमापन करेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश जागतिक स्तरावर 4था सर्वात मोठा इक्विटी मार्केट बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। जानेवारी 2024 मध्ये जारी करण्यात आलेल्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारतीय शेअर बाजार आता जगातील 4थ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे। भारताच्या शेअर बाजाराने प्रथमच हाँगकाँगला मागे टाकले आहे। हाँगकाँगच्या $4.29 ट्रिलियन च्या तुलनेत एकत्रित बाजार भांडवल $4.33 ट्रिलियन एवढे झालेले आहे। तर हाँगकाँगचे किती आहे? तर $4.29 ट्रिलियन आणि भारताचे आहे $4.33 ट्रिलियन। भारत हा जागतिक स्तरावर 4था सर्वात मोठा इक्विटी मार्केट बनला आहे। 2023 मध्ये परदेशातील फंडांनी भारतीय शेअर्समध्ये $21 बिलियन पेक्षाही जास्त गुंतवणूक केली आहे। भारताचे शेअर बाजार भांडवल 5 डिसेंबर रोजी प्रथमच $4 ट्रिलियन ओलांडलेले आहे। म्हणजे भारताच्या शेअर बाजाराने 5 डिसेंबर रोजी प्रथमच $4 ट्रिलियन पेक्षा भांडवल ओलांडलेले आहे। 2021 मध्ये उच्चांक गाठल्यापासून हाँगकाँगचा साठा $6 ट्रिलियन पेक्षा जास्त घसरला आहे। या अहवालामध्ये US $50.86 ट्रिलियन मार्केट भांडवलाने प्रथम क्रमांकावर आहे। चीन $8.44 ट्रिलियन दुसऱ्या क्रमांकावर आणि जपान $6.36 ट्रिलियन तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे। म्हणजे जगातील शेअर मार्केटमध्ये किंवा इक्विटी मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे US म्हणजे अमेरिका, दुसऱ्या आहे चीन आणि तिसऱ्या आहे जपान आणि 4थ्या नंबरवरती आहे आपला भारत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यात डेझर्ट फेस्टिवल 2024 आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। 22 ते 24 फेब्रुवारी 2024 रोजी राजस्थानच्या जैसलमेर मध्ये डेझर्ट फेस्टिवल 2024 आयोजित केला जाणार आहे। याची थीम आहे वाळवंटाकडे परत चला। या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे। या महोत्सवात लक्ष्मीनाथ मंदिरापासून निघालेली मिरवणूक, क्राफ्ट बाजार, पतंग शो आदींचा समावेश असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, DCB बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रवीण ए. कुट्टी।
जानेवारी 2024 मध्ये प्रवीण अच्युतान कुट्टी यांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून डीसीबी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून मान्यता मिळाली आहे। त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल 2024 पासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे। त्यांना किरकोळ आणि एसएमई बँकिंगमध्ये 32 वर्षांचा अनुभव आहे। डीसीबी बँकेत रिटेल, एसएमई आणि कृषी बँकिंगची देखरेख करणे या जबाबदाऱ्या असणार आहेत। त्यांनी सिटी बँकेमध्येही कार्य केले आहे। 28 एप्रिल 2024 रोजी एमडी आणि सीईओ म्हणून मुरली नटराजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची नियुक्ती होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस अमेरिका 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे मॅडिसन मार्श। जानेवारी 2024 मध्ये मिस अमेरिका सौंदर्य स्पर्धा 2024 अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ऑर्लॅंडो येथे आयोजित करण्यात आली होती। यामध्ये हवाई दलाच्या पायलट मॅडिसन मार्शने सौंदर्य ही स्पर्धा जिंकलेली आहे। तिने अकादमीमधून भौतिकशास्त्राची पदवी घेतली आहे। 2018 पासून ती स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या संशोधनासाठी जागरूकता आणि निधी उभारण्यात सक्रियपणे सहभागी आहे। तिने तिच्या आईच्या स्मरणार्थ वडील आणि बहिणीसोबत मिळून फिटिनी मार्श फाउंडेशनची स्थापना केली आहे। 22 वर्षीय मॅडिसन मार्श मिस वर्ल्ड 2024 मध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 2024 ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स मध्ये कांस्य पदक मिळवले? तर याचे योग्य उत्तर आहे रविकुमार दहिया। जानेवारी 2024 मध्ये फ्रान्समधील नीस येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स हेनरी हेगलेन कुस्ती स्पर्धेत भारताच्या रविकुमार दहियाने 61 किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक मिळवले। तर कोणत्या स्पर्धेमध्ये? तर 2024 मध्ये झालेल्या ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर कांस्य पदक मिळवलेले आहे। या स्पर्धेत त्याने कझाकिस्तानच्या कैरात अमिरतायेवला पराभूत केले। दुखापतीमुळे त्याला एप्रिलमधील आशियाई चॅम्पियनशिपसह संपूर्ण 2023 हंगामाला मुकावे लागले होते। ग्रँड प्रिक्स डी फ्रान्समध्ये मॅटवर विजयी पुनरागमन केल्याने दहियाचे 61 किलो फ्रीस्टाईल प्रकारात पुनरागमन झाले आहे। तर भारतीय कुस्तीपटू रविकुमार दहियाने 2024 त्या ग्रँड प्रिक्स डी फ्रान्समध्ये कांस्य पदक मिळवले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान आयटी ब्रँड कोणाला घोषित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे टीसीएस। टीसीएस जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान आयटी ब्रँड ठरला आहे। जानेवारी 2024 मध्ये जारी करण्यात आलेल्या ब्रँड फायनान्सच्या 2024 ग्लोबल 500 आयटी सर्व्हिसेस रँकिंगनुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएसने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मौल्यवान आयटी सेवा ब्रँड म्हणून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे। हे यश टीसीएसची नवकल्पना, टिकाऊपणा आणि जागतिक विस्तारासाठीची वचनबद्धता अधोरेखित करते आणि तंत्रज्ञान उद्योगात एक प्रमुख स्थान आहे। टीसीएसच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 2023 मध्ये $17.2 बिलियन वरून 2024 मध्ये $19.2 बिलियन ची प्रभावी वाढ झाली आहे। तर 2023 मध्ये किती होते? तर $17.2 बिलियन, जे आता 2024 मध्ये $19.2 बिलियन एवढे झालेले आहे। ही 11.5% वर्ष दर वर्ष वाढ जागतिक स्तरावरील शीर्ष 25 आघाडीच्या आयटी कंपन्यांमधील सर्वोच्च परिपूर्ण मूल्य वाढ आहे। असेंचरने जगातील सर्वात मौल्यवान आयटी सेवा ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील 11वा खंजर सराव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश। जानेवारी 2024 मध्ये 11वा इंडो किर्गिस्तान सराव खंजर हिमाचल प्रदेशातील बाकलोआ येथील स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूलमध्ये सुरू झाला आहे। कधी सुरू झाला आहे? तर जानेवारी 2024 मध्ये। आवृत्ती कितवी आहे याची? 11वी आहे। कोणत्या देशादरम्यान आहे? भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान इंडो किर्गिस्तान यांचा सराव खंजर। हा सराव 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे। या दोन्ही देशांमध्ये वैकल्पिकरित्या आयोजित केलेला वार्षिक सराव आहे। या सरावाचा उद्देश पर्वतीय भागात बंडखोरी विरोधी कारवायांच्या अनुभवांची देवाणघेवाण करणे हा आहे। यामध्ये भारतीय सैन्य दलाचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट म्हणजे स्पेशल फोर्सेसचे सैनिक, तर किर्गिस्तानचे प्रतिनिधित्व स्कॉर्पियन ब्रिगेड करत आहे। खंजर हा सराव 2011 पासून आयोजित केला जात आहे। हा सराव दहशतवाद आणि बंडखोरीवर केंद्रित आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या G77 म्हणजे G77 दक्षिण शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे व्ही मुरलीधरन। जानेवारी 2024 मध्ये तिसरी G77 दक्षिण शिखर परिषद युगांडातील कंपाला येथे पार पडली। कालावधी होता 20 ते 23 जानेवारी 2024। थीम होती लिव्हिंग नो वन बिहाइंड। या परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री व्ही मुरलीधरन यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले।
G77 दक्षिण शिखर परिषदेची पहिली बैठक 10 ते 14 एप्रिल 2000 रोजी हवाना क्युबा येथे, तर दुसरी बैठक 12 ते 16 जून 2005 रोजी हेल्डा कतार येथे पार पडली. 15 जून 1964 रोजी 77 विकसनशील देशांनी G77 गटाची स्थापना केली. सध्या या गटातील सदस्य देशांची संख्या 77 वरून वाढून 134 एवढी झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 25 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.